8 वर्ष गेले सत्ता होती ती नाही लावली. अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभणी न्यूज महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। परभणी शहर के प्रभाग क्रमांक 8 में इरफान भैया मित्र मंडल की ओर से किए गए सामाजिक कार्य को देखते हुए इरफान भैया रूबी ये यहां से चुनाव लड़े, ऐसी मांग नागरिकों की ओर से की जा रही है। इरफान भैया मित्र मंडल की ओर से सामाजिक कार्य करने वाले युवा इरफान रूबी ये प्रभाग क्रमांक 8 में चुनाव लड़े, ऐसी मांग करते हुए उनका कहना है कि कोरोना कार्यकाल में जो भाई को भाई पहचानने को तैयार नहीं था, ऐसे मौके पर इरफान भैया मित्र मंडल से आगे आकर इन्होंने यहाँ पर सामाजिक कार्य करते हुए जो सामान की किट होती है वो किट बांटी और नागरिकों के हित के लिए हमेशा तत्पर रहे। क्रमांक 8 के इलाके में जहाँ पर भी परेशानी आई वहाँ के बाधाओं को देखते हुए इरफान भैया मित्र मंडल सबसे आगे दौड़ते हुए वहाँ पर कार्य करता हुआ सबकी मदद करने में उनके पदाधिकारी और इरफान भैया और इमरान रूबी ये दोनों भी भाई अपने मदद कार्य के लिए जुड़े रहे। इसी साथ प्रभाग के महिलाओं के लिए और युवतियों के लिए रंगोली स्पर्धा और विभिन्न उपक्रम के साथ उन्होंने जो प्रोत्साहित किया, उसी तरह युवाओं के लिए और प्रौढ़ के लिए विविध उन्होंने स्कीमें वहां पर लाई, जिसमें आरोग्य शिविर, रक्तदान शिविर, ई श्रम कार्ड, आधार कार्ड, विविध योजनाओं को लाकर यहाँ के नागरिकों को सहूलतें प्रदान की। इन सभी को देखते हुए उनके कार्य को सराहना करते हुए प्रभाग क्रमांक 8 के नागरिकों का ये आग्रह है कि और उनकी अपील है कि इरफान भैया यहाँ से उम्मीदवारी लड़े और यहाँ से चुनकर आएंगे, ऐसी उनकी आशंका है। उस शंका को इरफान भैया मित्र मंडल की ओर से अब ये कितना सराहना मिलती है और इरफान भैया यहाँ पर उम्मीदवारी दाखिल करते हैं या नहीं, ये आने वाला समय ही बताएगा। सनराइज मिलेट सेहतमंद जिंदगी का खजाना। अब गवरान अनाज से होगा हर बीमारी का इलाज। गावरन अनाज का इस्तेमाल करें और डायबिटीज, ब्लड प्रेशर, मोटापा, थायराइड, पाइल्स, कैंसर जैसी बीमारियों को कहीं अलविदा। मिलेट्स मिलने का पता है अमीन कॉलोनी, परभणी। स्क्रीन पर दिए गए नंबर पर कांटेक्ट करें। फॉरेस्ट अधिकारी को 5,000 की रिश्वत लेते हुए एंटी करप्शन ब्यूरो ने किया गिरफ्तार। मानव तालुके के मानोली किसान से मांगी थी रिश्वत, एंटी करप्शन ब्यूरो ने की कार्रवाई। शासन के योजना के किसान के काम के बिल मंजूर करने के लिए रिश्वत मांगने वाले वनपाल को एंटी करप्शन ब्यूरो की ओर से शिकंजे में लेते हुए ये कार्रवाई मंगलवार 16 दिसंबर के रोज की गई। कार्रवाई में सेलू स्थित वन अधिकारी 5,000 की रिश्वत लेते हुए रंगे हाथ पकड़ा गया है। घटना की जानकारी इस प्रकार है कि मानव तालुके के मानोली स्थित किसान पांडुरंग गंगाधर शिंदे उन्होंने एंटी करप्शन विभाग परभणी यहाँ पर तकरार दी है कि फिरादी खेत में बांबू की बुआई करते हुए कुशल काम के बिल मंजूर करने के लिए डिस्ट्रिक्ट ऑफिस में भेजने के खातिर सामाजिक वनीकरण कार्यालय सेलू स्थित वनपाल अमोल गणेश राव फड़ इन्होंने रिश्वत की मांग की। तकरारदार ने अक्टूबर 2025 में शासन की ओर से आवश्यक कागज पत्र यानी कि कागजात को उन्होंने पेश किया था, लेकिन बिल पर सही करने के लिए प्रस्ताव आगे भेजने के खातिर वनपाल टक्केवारी की रिश्वत मांग रहे थे, लेकिन तकरारदार रिश्वत देने के लिए तैयार नहीं थे। फिर उन्होंने समझौते के बाद 10,000 रुपये की मांग की गई, इसमें 2,000 रुपये पहले ही दे गए और उसके बाद पाथरी शहर के करीब पोखरनी पाटे के इलाके में उनको बाकी की रकम दी गई। उसी समय एंटी करप्शन ब्यूरो ने वहां पर जाल बिछाया और उन्हें अपने वनपाल अमोल फड़ को अपने शिकंजे में कस लिया। फिरियादी पांडुरंग शिंदे के पास से 5,000 रुपये रिश्वत लेते हुए सामने आया है। इस समय अपराधी को हिरासत में लेते हुए रिश्वत की रकम भी हिरासत में ली गई है। इस मामले में फिरियादी महेश मारुति पाटनकर इनके फिरियाद पर वनपाल अमोल गणेश राव फड़ इनके खिलाफ पादरी पुलिस थाने में अपराध दाखिल किया गया है। आगे की जांच की जा रही है। घर की रौनक और शान बढ़ाने आ गया है जनता एंटरप्राइजेस। फर्नीचर से लेकर इलेक्ट्रॉनिक तक के सभी सामान एक ही जगह, एक ही छत के नीचे। मार्केट प्राइस से बिल्कुल कम कीमत में, बजट फ्रेंडली। कम बजट में सजाए घर शानदार। घर के लिए ले रहे हैं फर्नीचर तो आज जनता एंटरप्राइजेस में, क्योंकि यहाँ हर सामान मार्केट के दामों से कम और अच्छा मिलेगा। जनता एंटरप्राइजेस में इलेक्ट्रॉनिक सामान, फ्रिज, टीवी, वॉशिंग मशीन, कूलर, AC वगैरह, बेड, डबल बेड, हाई ग्लॉसी बेड, सागवान बेड, पार्टिकल बेड, सिंगारदान, अलमारी ऑफिशियल से लेकर 4 डोर तक की मिलेगी। मनचाहे कलर्स, मनचाहे डिजाइन में। सोफा, कॉर्नर सोफा मात्र 7,000 से लेकर 30,000 तक, हर कलर हर डिजाइन में। सभी प्रकार की चेयर्स, सेंटर टेबल और खास ऑफर, फर्नीचर की खरीदी पर 20% डिस्काउंट। इतना ही नहीं, रूम सेट की खरीदी पर 10 पीस वाला दुल्हन सेट एकदम फ्री 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 फ्री। तो देर किस बात है, आज ही खरीदी कर ले आए एकमात्र फर्नीचर शोरूम से। ऑल इन वन फर्नीचर
एड्रेस विद्यानगर रोड, सरफराज नगर, हरे झंडे के पास, गली नंबर 3, परभनी। अधिक जानकारी के लिए संपर्क करें। मोबाइल नंबर मोहम्मद रईस 8624985451, मोहम्मद अल्तमश 8010433130। बिहार के मुख्यमंत्री नीतीश कुमार इन्होंने पटना में हुए एक कार्यक्रम में मुस्लिम महिला का हिजाब खींचकर अपमानित किया। इस मामले को लेकर उन पर कार्रवाई की जाए और उनको मुख्यमंत्री पद से हटाया जाए, ऐसी मांग का निवेदन राष्ट्रपति महामहिम को जिला कलेक्टर द्वारा समाजवादी पार्टी के जिला महानगर अध्यक्ष सैयद इरशाद इनके नेतृत्व में निवेदन दिया गया। दिए गए निवेदन में कहा है कि बिहार के मुख्यमंत्री नीतीश कुमार इन्होंने पटना में होने वाले एक कार्यक्रम के दौरान एक महिला मुस्लिम डॉक्टर का हिजाब खींचकर उसे अपमानित किया, जिसके कारण तमाम मुस्लिम समुदाय का इसमें दिल दुखा है, आघात पहुंचा है। एक मुख्यमंत्री ऐसा काम करते हैं जिसकी शोभा नहीं देता, ऐसे इनके दिमाग का तवाज़ुन ठीक नहीं है, ऐसा बताया जाता है, तो इन्हें मुख्यमंत्री पद से हटाया जाए और इनके दिमाग का इलाज किया जाए और इनके साथ डॉक्टरों की टीम मौजूद रखे, ऐसी मांग का निवेदन जिला कलेक्टर द्वारा राष्ट्रपति महामहिम को समाजवादी पार्टी के जिला अध्यक्ष सैयद इरशाद अली इन्होंने निवेदन देते हुए निवेदन पर सैयद इरशाद अली, मोइन खान, शेख नदीम, माजिद, जावेद खान, सिद्दीक, रखमुद्दीन, सैयद शायद आदि पदाधिकारियों के हस्ताक्षर रहते हुए बड़ी संख्या में पदाधिकारी मौजूद थे। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। मैं परभनी जिला अध्यक्ष समाजवादी पार्टी। आज हमने परभनी शहर के अंदर समाजवादी पार्टी की तरफ से एक कलेक्टर साहब को एक निवेदन दिया है जो राष्ट्रपति के लिए, जिसमें हमने ये डिमांड की है कि बिहार के मुख्यमंत्री नीतीश कुमार, जिन्होंने एक कम्युनिटी को लेके ख़ास तौर पर टारगेट किया है और एक डॉक्टर महिला जिसको नियुक्ति पत्र दिया जा रहा था, भरी सभा के अंदर उस डॉक्टर महिला, उस लेडी का हिजाब को खींचा गया है। मैं ये समझता हूँ कि ये मुल्क भर में हमारे लिए सबसे शर्मनाक बात है। हमारे लिए बहुत शर्मनाक बात है कि हमारे मुल्क के अंदर एक महिला जो डॉक्टर महिला है उसके साथ इस तरीके से बदसलूकी की जा रही। तो मैं पूरे मुल्क में इसका निषेध करता हूँ और समाजवादी पार्टी की तरफ से जाहिर उसका निषेध करता हूँ। जो मुख्यमंत्री जो इतनी बड़ी पद पर होने पर उन्होंने ऐसी छोटी हरकतें कर रहे हैं, जिसकी वजह से समाज के अंदर एक आम आदमी के अंदर, एक आम लोगों के अंदर क्या मैसेज जाएगा, जिसकी वजह से समाज में एक माहौल ख़राब करने का काम किया जा रहा है। या अब बहुत से लोग ये बता रहे हैं कि उनकी मानसिकता या उनकी उम्र के हिसाब से इस हरकत की, जब अगर उनकी उम्र ऐसी है तो उनके साथ डॉक्टर होना, उनके साथ कोई टीम होना, जिस तरीके से वो इस ऐसी हरकत ना की जाए। इसलिए मैं ये कड़ी निंदा करता हूँ ख़ासतौर पर समाजवादी पार्टी की तरफ से, परभनी ज़िले की तरफ से, कि ऐसी घटना हमारे मुल्क के अंदर ना हो, क्योंकि महिलाओं के लिए बहुत बुरी बात है, ये बहुत शर्म की बात है कि ये ऐसी घटना हो रही। मैं परभनी ज़िला अध्यक्ष समाजवादी पार्टी सैयद इरशाद अली। पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग, कोड़ की बीमारी, गांठियों से पीड़ित, अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें। डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र, शाखा नंबर 3, पुराना पेड़गांव रोड, पोस्ट ऑफिस के करीब, स्वामी फोटो स्टूडियो के बाजू। समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक। मोबाइल नंबर 9921691008। परभनी शहर के दरगाह रोड स्थित जाने वाले जाम नाके के पास ब्रैकेट लगाकर यहां जनता को जो परेशानी की जा रही है, परेशानी के कठिनाइयों के जिम्मेदार यहां के ट्रैफिक पुलिस के पीआई दीपक दंतुलवार रहते हुए उनको समझ देकर उनकी बदली की जाए, ऐसी मांग का निवेदन लोक श्रेय मित्र मंडल की ओर से परभनी के कर्तव्याध्यक्ष एसपी रविंद्र सिंह संतोष सिंह परदेसी इनके कार्यालय में दिया गया है। जिंतू रोड स्थित जाम नाके के पास दोनों बाजू से ब्रैकेट लगाकर दरगाह के इलाके में जाने वाले नागरिकों को, तकरीबन यहाँ के नागरिक 60,000 की लोक संख्या रहने के बाद, जाम नाका इलाके में बाजू में ही कैलाशवासी राव साहेब जामकर महिला महाविद्यालय है और महाविद्यालय के छात्राओं को आने जाने के लिए सुबह और यहाँ पर एक्सरसाइज करने के लिए आने वाले नागरिकों को और महिलाओं को फिरने के लिए परेशानियों का सामना करना पड़ रहा है। मरीजों को लाने वाली एम्बुलेंस को भी जेल कॉर्नर से फिरते हुए सरकारी अस्पताल को जाने के लिए यहाँ पे मरीजों को जाने में देरी हो रही है, जिसकी वजह से उनकी जान को धोखा बन सकता है। स्त्री अस्पताल के लिए जाने वाले रास्ते का भी ढापा डालने के लिए वहाँ का रास्ता भी बंद किया गया है, जिसके वजह से जाम नाके पर गर्दी होती हुई नजर आती है। इस सभी कारण को जिम्मेदार ट्रैफिक पुलिस के पीआई
दीपक दंतुलवार ये होने के निवेदन में वजह बताते हुए इस मनमानी के कारण यहाँ के नागरिकों को परेशानी का सामना करना पड़ रहा है और यहाँ के कर्तव्यदक्ष एसपी ध्यान दे और उनकी इस मनमानी को और उनके अड़ियल धोरण को देखते हुए उनकी बदली की जाए, ऐसी मांग का निवेदन लोकश्रेय मित्र मंडल के अध्यक्ष सलीम इनामदार इन्होंने दिया है। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास। हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट्स 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे। हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगरा, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे। पतले बालों का इलाज फायदेमंद है, साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए। चेहरे के दाग धब्बे, कील, मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे, साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपकी लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने। एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभनी। 8421522947 8669131304। मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक। आज तारीख 17 दिसंबर 2025 के रोज राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गुट के महानगर जिला अध्यक्ष प्रताप भैया देशमुख इनके निवास स्थान पर संवाददाता सम्मेलन का आयोजन किया गया। इस समय उन्होंने कहा कि शहर की वाट कांग्रेस से आज जो भाजपा में गए हुए नेताओं ने ही लगाई है और हमारे राष्ट्रवादी की ओर से परभनी शहर में जो विकास कामें की गई थी उसी पे ही लकीरें मारकर ऐसे आटो पर लकीरें मारने का काम ये कर रहे हैं। ऐसी प्रतिक्रिया देते हुए उन्होंने कहा कि परभनी शहर के राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गुट में किसी प्रकार का कोई हेवे दावे नहीं है, सब एक निष्ठ काम कर रहे हैं। इसके वजह से फिर महानगर पालिका की सत्ता हमारे ही हाथ में आएगी, ऐसा उन्होंने विश्वास जताया। मैं उनके साथ विरोधी पक्ष नेता मनपा के विजय जामकर, शंकर भागवत, डॉक्टर धर्मराज चौहान, अजमत खान, शम्स अंसारी और राष्ट्रवादी के अन्य पदाधिकारी के साथ इच्छुक उम्मीदवार भी इस समय मौजूद थे। मी पक्ष सोडणार नाही किंवा माझी पक्ष सोडायची कुठली इच्छा नाही। मी आतापर्यंत अजितदादा बरोबरच काम केलेलं आहे आणि इथून पुढे देखील माझी कोणती दिशा पक्ष बदलण्याची किंवा विचार बदलण्याची नाही, म्हणून मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनच काम करेन। भले पक्षाचा अध्यक्ष जरी कोणाला केला तरी येणाऱ्या ज्या सगळ्या निवडणुका असतील किंवा जे काय पक्षाचं कार्य असेल मी माझ्या पद्धतीनं जसं आतापर्यंत करत आलो तसं करत राहणार, या दृष्टीनं मी पक्षाला माझ्या भावना त्यावेळेस कळवल्या। पक्षाच्या वतीनं त्यावर काही विचार, मला फक्त आमचे सेक्रेटरी साहेबांचा फोन आला की असं काय, मी म्हणले असंच आहे, ठीक आहे म्हणले, म्हणजे त्यांनी त्याच्या भाषेत सांगितले की बाबा असं काही विचार पक्ष करेल असं आम्हाला वाटत नाही। पण माझा असा अनुभव आहे की मी ज्यावेळेस नगराध्यक्ष झालो, म्हणजे मी झालो किंवा आणखीन आम्ही कोणाला केलं त्यावेळेस मी काय त्यावेळेस बी अध्यक्ष नव्हतो। मागचं इलेक्शन आम्ही महापौराचं लढवलं त्यावेळेस बी मी काय अध्यक्ष नव्हतो, पक्षाचाच कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी मी काम केलेलं आहे। आणि आज देखील मी अध्यक्ष असलो काय नसलो काय, पण आज बी मी तसा अध्यक्ष मीच आहे, पुन्हा नाही तर वेगळा अर्थ काढायचा, अध्यक्ष मीच आहे। पक्षाने त्यावर काही आणखीन प्रतिक्रिया बी दिली नाही आणि हे बी केलं नाही, पण आपण अध्यक्ष असूनच असं काही पक्षासाठी काम करावं असा भाग नाही, काम करता येते। तर त्या दृष्टीनं आपण मी ती माझी भूमिका मांडली। आता काल इलेक्शन लागल्यानंतर मी काल मीटिंग घेतली पक्षाच्या सर्व माझ्याबरोबर जे सातत्यानं काम करणारे पदाधिकारी आहेत आणि फक्त पदाधिकाऱ्याचीच आपण काल या ठिकाणी मीटिंग घेतली। मग माझी नगरसेवक आहेत, माझी सदस्य आहेत जे पक्षाबरोबर पक्षकार्य म्हणून काम करतात इतके दिवस, त्यांची सर्वांची मीटिंग घेतली आणि इलेक्शन लागलं या दृष्टीनं आता पक्षाचे आदेशाची वाट न पाहता आपण पक्षाचे जर पाईकच आहेत तर त्या दृष्टीनं आपण पक्षाचं काम इलेक्शनच्या दृष्टीने आपण काम सुरू केलेलं आहे। काल मी नुसती बैठक बोलवली, बाकी पक्षाची जर बघितलं वेगळ्या वेगळ्या पक्षांना मुलाखती घेतल्या, बऱ्याच पक्षांनी 2 वेळा फॉर्म भरून घेतले,
आपण कुठेतरी आम्ही कुठेतरी त्यामध्ये कुठेतरी कमी आहेत असं वाटत होतं, म्हणून मी कालपासून ते काम सुरू केलंय. आणि कालच्या मीटिंगमध्येच आमच्या पक्षाकडूनच जवळपास जरी 65 जागा जरी असेल तर मला वाटतं 70-75 नुसत्या पक्ष पदाधिकारी माहिती नसणाऱ्या सुद्धा या ठिकाणी आमच्याकडे अर्ज आलेले आहेत. हे याच्यात आम्ही काल फक्त नोंद करून घेतली. म्हणून आता पक्षाच्या दृष्टीने आपण काम करायचं आणि पक्ष हा आपलं सर्वस्व समून येणारी महापालिका ही राष्ट्रवादीच्या विचाराचा त्या ठिकाणी महापौर असला पाहिजे. राष्ट्रवादीची सत्ता तिथं अबाधित जशी 2012ला होती, 2016ला होती किंवा 2006ला नगराध्यक्षाचं पद असेल, त्याच्यानंतरचं मध्यंतरीच्या काळात आपण सजुलाला त्या ठिकाणी जनरलमधून नगराध्यक्ष राष्ट्रवादीच्याच वतीने केलं होतं. म्हणून परभणीची जनता किंवा परभणीचे नागरिक सातत्यानं राष्ट्रवादीच्या मागे राहिलेले आणि आमचा एक विकासाचा अजेंडा त्यावेळेसपासून आम्ही चालवतो बऱ्याच गोष्टी आमच्या माध्यमातून त्यावेळेस झालेल्या. आता उद्याच्या इलेक्शनमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आणायचा हा ध्यास घेऊन हा संकल्प मी कालच्या मीटिंगमध्ये निर्धारित केला. आणि परभणीकरांना एक महापौर म्हणून राष्ट्रवादीच्या वतीने सर्वसामान्य पक्षाचा कार्यकर्ता किंवा लोकांची सेवा करणारा कार्यकर्ता, पक्षाचं नाव उंचावणारा कार्यकर्ता या दृष्टीनं आपण या ठिकाणी महापौर बसवायचा आमचा एक संकल्प आहे. आणि आम्ही निश्चितपणाने त्याच्यात यशस्वी होऊ असा आम्हाला आमच्या सर्व सहकार्याच्या वतीनं एक ठाम विश्वास आहे. म्हणून जो काही थोडाफार संभ्रम मला बऱ्याच पत्रकार बांधवाचे फोन आले, नेमकं काय नेमकी याच्यावर काय आपली प्रतिक्रिया, म्हणून मी म्हणलं आता उगत थांबून चालणार नाही, काहीतरी आपण आपल्याकडून स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे. म्हणून आम्ही आणि आमची सर्व टीम ही राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार बरोबर आहेत, राहणार आणि कायमस्वरूपी राहणार. आता मला वाटतं तुम्ही सर्व पत्रकार बांधवाला माहिती आहे की आता आमच्या ज्येष्ठ तसे सहकारी अण्णा बी आहे तिथं. एकनिष्ठ राहणाऱ्यापैकी मला वाटतं मी एक आहे. आणि जर आपण शोधून काढले पक्षाचे, मग कोणत्या पक्षात शिवसेना, काँग्रेस, भाजप, ह्याच्यात बघा तुम्ही जे काय 2-3च नावं सापडते तुम्हाला की त्या पक्षाशी आजाद जेव्हापासून पक्ष स्थापन झालेत किंवा जेव्हापासून ते राजकारणार आहेत तेव्हापासून, आता मी नाव घेणार नाही त्याचे, पण तुम्ही शोधा 2-3 जणांच्या वर तुम्हाला कोणी सापडणार. आणि मला वाटतं त्यापैकी मी एक आहे. आमचा जो स्प्लिटअप झाला तो मी दादाबरोबर आहे म्हणून तसं दादाबरोबरच आहे. 91 पासून मी दादाबरोबर आहे आणि आज बी मी त्यांच्याबरोबरच राहणार. ही माझी भूमिका. त्याच्यावर किती बोलावं हे वेगळा विषय. मी त्यांच्या मताची सहमत असूच शकत नाही. त्याचं कारण असं आहे की विरोधी पक्षनेता हे नॉमिनेट असतो. विरोधी पक्षनेता ज्या पक्षाचा दुसऱ्या नंबरचा जो पक्ष आहे त्याला विरोधी पक्षनेता निवडला जातो विरोधातला. आणि सभापतीची निवड असते. सभापती ज्यावेळेस होतो, समजा स्थायी समितीचा सभापती होतो, सभापतीचं प्रत्येक पक्षाचं त्या संख्येनुसार संख्याबळ निवडून जात असतं. परभणी महापालिकेमध्ये स्थायी समितीचं संख्याबळ 16 आहे. मग एक क्रायटेरिया जातो की गेल्या वेळेस समजा आपण उदाहरण सांगितलं की 30 सदस्य हे काँग्रेसचे होते, 18 सदस्य हे राष्ट्रवादीचे होते. मग त्या ठिकाणी 8 मेंबर काँग्रेसचे गेले, 4 मेंबर राष्ट्रवादीचे गेले, 2 मेंबर भाजपचे गेले, 2 मेंबर शिवसेनेचे गेले. असं 16चं संख्याबळ. आता 16च्या संख्याबळ तशीच परिस्थिती ज्या समजा महिला बालकल्याण सभापती आहे किंवा ज्या कोणी कमिटी आहेत, आरोग्य समिती, ह्याची ही निवडणूक होत असते दरवेळी आणि संख्याबळ ही त्याच्या संख्येनुसार ठरवलं जातं. मग काय होतं एका ह्याच्यात की कमिट्या ज्यावेळेस स्थापन होतात तर कोणत्या कमिटीमध्ये जास्त सभासद विरोधाचे होतात. अलग लक्षात तुमच्या एखाद्या कमिटीचा आरोग्य समितीचा विरोधी पक्षाचे 9 जातात, रनिंग पक्षाचे 4 जातात, 7 जातात. त्याचं कारण असं आहे की एका सदस्याला 3 कमिटीच्या वर जाता येते. 3 कमिटी, एक सदस्य समजा विजय दामकर आहेत आणि शंकर आहे, यात हे विरोधी आहेत आणि सत्ताधारी आहेत, ह्याला बी 3 ह्याच्यात जावं लागतं. 3
कमिट्यामध्ये आणि हे बी 3 कमिट्यामध्ये, तर तिथं कमी जास्त होतं संख्या. म्हणून बऱ्याच ठिकाणी असं होतं की सभापती जे आहेत विरोधी पक्षाचे सुद्धा होतात संख्याबळानुसार, कारण तिथं जी संख्या आहे ती कुठं याची वाढती. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की गुटे साहेब काय बोलले मी त्याच्याशी नाही क्रॉस केली, पण ही निवडून येणारे आमचे त्यावेळेस होते. शहराची वाट कोणी लावली? काँग्रेसने लावली. तुम्ही साक्षीदार आहेत सगळेजण. मी सांगा तुम्हाला जे अपेक्षित उत्तर द्या. अपेक्षित म्हणून आणि काँग्रेस म्हणल्यापेक्षा जे 8 वर्ष गेले सत्ता होती ती नाही लावली. हीच आता जी चर्चा चालू आहे, अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम आली, समांतर योजना आली, ते कोणाच्या काळातले आहेत? राष्ट्रवादीची सत्ता होती. पहिले 2.5 वर्ष मी महापौर होतो, दुसऱ्या 2.5 वर्षामध्ये वडकरताई अध्यक्ष होत्या. त्यांच्या अखेरच्या पिरियडमध्ये आपण हे सगळे प्रस्ताव सबमिट केलेले होते आणि त्याच वेळेस जे प्रस्ताव आम्ही सबमिट केले होते तर त्यावेळेसच्या दृष्टीनं त्यावेळेस बी आमच्यावर आरोप झाले की तुम्ही जागा घेतली नाही ना, प्रस्ताव कसे हे केले. आज तरी जागेचा विषय संपलाय का? आज तरी युनिव्हर्सिटीने जागा दिली का? आणि जी जागा मागच्या काउन्सिलनं खरेदी केली ती म्हणजे त्या योजनेला पूर्ण होणारी आहे का? मला जितकं कळतंय या शहराचं काम करत असताना परभणी शहराचा जो वॉटर फ्लो आहे म्हणजे नैसर्गिक फ्लो ज्याला म्हणतो आपण तो उत्तर दिशेला आहे. गंगाखेड रोड सॉरी दक्षिण दिशेला, दक्षिण दिशेला आहे. पिंगळगड नाला कोणीकडे वाहतो? पिंगळगड नाला तर असं वाहतो, पण जेवढे आपले जुने नाले गाजरामधून निघणारा नाला डिगी नाला म्हणतो तो राईट साईडला वाहतो. वसमत रोडला 3 नाले होते. आता सध्या समशेरभूमीतून जो रेल्वे स्टेशनला जातो युनिव्हर्सिटी गेटला तो एक नाला कोणत्या दिशेला वाहतो? दक्षिण दिशेला. त्याच्या पलीकडे 2 नाले जे होते ते आता अस्तित्व नाही राहिलं, म्हणून वसमत रोडला एवढं पाणी वाहते जमा होते. त्याचा सुद्धा नॅचरल फ्लो कोणीकडे आहे? मग ती जागा तुम्ही उत्तर दिशेला कशी काय खरेदी केली? मग पाणी गंगा उलटी वाहणार आहे का? म्हणजे तुमचं पाण्याचा फ्लो उलटा जाणार आहे का? ह्या काही तांत्रिक गोष्टी आहेत. आणि जागेचा प्रश्न आणखी हे झालेला नाही. आता तो त्याच्यात हे करायचा काय म्हणतात तो वाटा महापालिका 10% वाटा भरण्यासाठी मला 6 वर्ष फेटावं लागलं. 10% वाटा पाणी पुरवठा योजनेसाठी. त्यात बी आम्ही 6% जवळपास शासनाकडून ती म्हणजे शासनाकडून हप्ता भरून घेतला. त्यावेळेस कुठं पाणी पुरवठा योजना? त्यावेळेस जर आम्ही डिसिजन घेतलं असतं तर तुमच्या प्रत्येक व्यक्तीवर 3,500 रुपये महापालिकेने वसूल केले असते. ते आम्ही त्यावेळेस केले नाही. आता 122 कोटी रुपये समांतर योजनेमध्ये जमा करायचे. समांतर म्हणजे तुमचा वाटा भरायचा म्हणजे कुठून भरायचा? तुमच्या खिशातून भरायचा, सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातून भरायचा. आणि एवढा 122 कोटी रुपयाचा निधी महापालिका कुठून आणणार? हा एक इव्हन समांतर योजनेचा जो 20-22 कोटीचा हिस्सा येणार ते कुठून आणणार? प्रश्न तेच उपस्थित होतोय की जर समजा शहराच्या विकासाचा प्रश्न असेल तर हे सगळं तुम्ही सांगता होतं याच्यावर कोणी काय बोलत का नाही? बोलायचा विषय नाही. बोलायचं म्हणजे कोणी बोलायचं करत नाही. आता तुम्हाला माहित आहे की हे विषय आहे. मी आज समजा आज बोल मी सत्तेच्या बाहेर नाही असलं तरी पण शेवटी परभणीकर विकासाच्या नागरिक झोपलेत का? ते आता परभणीतली जनता सहनशील आहे, मग मान्य सहनशील म्हणजे किती दिवस नेत्यांनी तरी किमान मला 1 मिनिट माझे एवढं कम्प्लीट करू द्या. तर ह्याच्यात मला एक कुठंतरी गौड बांगाची दिसते की योजना पूर्ण करायलोत आम्ही असं करायलोत. जे कोणी नेते बोलत असतील किंवा काय करतात हे इतक्या लवकर पैसा निधी तर जमा होणे शक्य नाही. वेगळ्या वेगळ्या प्रकारे हे टेंडर प्रोसेस करणे, याला फायनलला कुठंतरी नेऊन टेकवणे आणि मोबिलायझेशन ऍडव्हान्स एक देण्याची प्रथा असते. जे की प्रताप देशमुख ज्यावेळेस होता नगराध्यक्ष होता त्यावेळेस मला सुद्धा दिला असता, पण मी दिलेला नाही. 10% 20% मोबिलायझेशन ऍडव्हान्स घेऊन आपली एजन्सी कुठेतरी नेमून ते मोबिलायझेशन ऍडव्हान्स उचलून घ्यायचा आणि ही योजना पुन्हा 10-20 वर्षासाठी रेंगाळत ठेवायची की काय, असा कुठेतरी मला या योजनेच्या माध्यमातून जे काय दिसायले ते कुठेतरी हे माझ्या डोळ्यासमोर दिसतं. मला जे दिसायले ते मी तुमच्यासमोर व्यक्त होऊ शकते. दुसरा काही विषय असू शकेल, पण हे पैसा आणणार कुठून?
आणि हे जर पैसा आणणार असेल तर आपल्या शासनाकडेच ह्याचं मागणी करावं लागेल आणि शासनानं जर दिलं तरच ही योजना पूर्ण होणार. नाही तर या योजनेचं पूर्ण मला तर जे दिसते ते पूर्ण अंधारात. आणि आजचा 8 वर्षानंतरचा डीपीआर काउंट करा तुम्ही किती वार्ड असेल. आम्ही आता सगळं सांगितलं मग उद्या काही राहू दे ना आम्हाला. एवढी सगळी बेसिक माहिती आहे. फुलं कुठून दक्षिणेकडून उत्तरात आहे, सगळं आहे. इतरभूत माहिती मग तुम्ही माघार का घेतली यावेळी? यावेळी तर विकास गरज होती तुमची. कशाची मागा. हमारे न्यूज आपको किस तरह पसंद आ रही है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट करें. अब तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब जरूर करें और साथ ही साथ हमें फेसबुक पर भी फॉलो करें.